बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी ठाम भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली। पण मला वेदना होतात एकाच गोष्टीच्या की अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील, कालच्या मी संदीप क्षीरसागरांचं कालचं स्टेटमेंट बघितलं, ऑफिस ऑफ प्रॉफिटचा एवढं मोठं ॲलिगेशन आलेलं आहे। ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मध्ये जेव्हा सोनियाजींचं झालं होतं तेव्हा सोनिया गांधींनी, त्या मंत्री पण नव्हत्या, त्या फक्त खासदार होत्या, तरी त्यांनी राजीनामा दिला होता नैतिकतेवर। आणि अशी किती उदाहरणं देऊ। आणि ह्याच्यात हा राजकीय विषय नाहीच आहे, हा एक सामाजिक, तुम्ही बघा नीती आयोगचा रिपोर्ट पण म्हणतो की आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राचं रँकिंग खाली गेले, आर्थिक आणि सामाजिक। तर ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आहेच ना त्याच्यात। आणि आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात, राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय। आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते। आणि पुरावे तर सगळेच देत आहेत, रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे पाहिजे। तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब भाई आणि भुजबळ साहेब, या सगळ्यांना आयक्यू बातम्यांवर अटक झाली होती, वर्ष जेलमध्ये आयक्यू बातम्यांवर गेले होते। इथे तर डॉक्युमेंट आहेत। आणि सत्तेमधले आमदार पण, म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा, म्हणजे बजरंग अप्पांचा असेल, माझा म्हणा, जितेंद्र आव्हाडांचा म्हणा, रोहित पवार म्हणा, आम्ही सगळे विरोधात, शिवसेना असेल, काँग्रेस, चला आम्ही सगळे विरोधात, आम्हाला एका बाजूला ठेवा। पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणतायत ना। मात्र धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देतील का हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।